अंदमान कारागृहात जेव्हा सावरकर होते, तेव्हा त्यांच्या मानसिक ताकदीचं सर्वात मोठं उदाहरण कुठलं देता येईल आपल्याला? कारण माझ्या ऐकण्यात असं आहे, की त्यांनी म्हणजे नारळ सोलण्यापासूनची कामं वगैरे. म्हणजे अंदमानचं कारागृह म्हणजे माणूस एकदा आत गेला की तिथनं परत बाहेर पडत नाही अशीच त्याची ख्याती होती. विशेष सावरकरांवरती इंग्रजांचा त्यावेळेस राग का होता, कारण त्यांनी मार्सेलिसमध्ये उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं त्यावेळेसचे तिथले लोक किंवा त्यावेळेस अंदमानमध्ये साधारणतः बारी म्हणून तिथला जो जेलचा अधीक्षक होता तो आणि त्याच्या हाताखाली जमादार लोक किंवा जामदार लोक काम करणारे असायचे. हे लोकांना सावरकरांवर विशेष राग होता, ते कुणाला भेटू द्यायचं नाही. त्याच वेळेस सावरकरांचे मोठे भाऊ पण अंदमानात होते. दोघांची भेट घडणार नाही याची काळजी घ्यायची. ह्या अशा सगळ्या गोष्टी ते करायचे किंवा मुद्दामून एखाद्याला सावरकरांसमोर कैद्याला खूप मारायचं किंवा मुद्दामून मागून घाणेरड्या शिव्या देणं, ह्या अशा गोष्टी. किंवा मग कधी कधी पोट बिघडायचं सावरकरांचं, कधी कधी ताप यायचा, अशा वेळेस मुद्दामून दुर्लक्ष करणं, तसंच कोठडीत पडून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी टॉर्चर करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी सावरकरांबद्दल वापरल्या